तेच नमस्कार जो सद्गुरु आचार्य श्री शंकर जे रे मते उच्चदोन समग्र शुद्ध मार्ग वाढिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतः वरिष्ठं वारतात्मजवानरायित्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रथम नमन माझे माझ्या सद्गुरूंना ते वास्तव्य करती गाणगापुराला नित्य स्नान काशीला चंदन लावतात पंढरीला भिक्षा मागतात कोल्हापुराला आरती घेतात गाणगापुराला निद्रा करितात माहूरगडाला अशा दत्तात्रयाला माझा नमस्कार असो। तुझे नमन माझे माझ्या गुरूंना ते वास्तव्य करती बोरी गावाला त्यानपासून ज्ञान उपजले मजला अशा गंगानाथांना माझे नमन असो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पदे शिव हर 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 महा राजा रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान महाराज की जय। रामविजय ग्रंथाला सुरुवात झालेली आहे। श्रीधर स्वामी असणारे ग्रंथ असणारा सुरुवात केलेले आहेत। पहिल्या सुरू वक्रतुंड असा असणारे श्री आद्य पूजनीय असा असणारे गजानन गणपती बाप्पाचा असणारं स्तवन गणपती बाप्पाचं पूजन गणपती रायाचे असणारं स्तवन गणपतीचा असणारं स्तुती श्रीधर स्वामींनी केली। नंतर सरस्वती मातेचा असणारं स्तुती केलेली आहे। नंतर आपल्या गुरुची स्तुती श्रीधर स्वामींनी केली। पुन्हा सर्व संत सज्जनांना संतांना असणारं दंडवत नमस्कार करून संताचा असणारं स्तवन श्रीधर स्वामींनी केलेला आहे। आणि संताला नमस्कार करून आणि जे रामायण आपल्या असणारं वाल्मिक रामायण जे आहे त्या वाल्मिक रामायणावरती मी असणारी संस्कृत भाषेमधलं असणारं जे वाल्मिक रामायण आहे त्याच्यावरती मी प्राकृत भाषेवरती टीका केलेली आहे असं असणारं श्रीधर स्वामींनी सांगितलेलं आहे। आणि कथेला सुरुवात केली आणि ते म्हणतात मी असणारं ही कथा लिहिण्यासाठी बसलो आणि सर्व संतांचे मी उपकार मानलो आणि त्याच्या आधी जे शंकराचार्य झाले आद्य गुरु जे शंकराचार्य झाले त्या शंकराचार्याला मी नमस्कार करतो त्यांना मी दंडवत प्रणाम करतो बरं का। असं असणारं ज्यांनी धर्मरक्षण केला जे असणारा ज्यांनी मधल्या काळामध्ये जे असणारं जैन धर्म आहे त्या जैन धर्माचा एवढा लोभ झाला की आपला जे असणारा हिंदू धर्म आहे जे भागवत धर्म आहे ते सर्वच्या सर्व धर्म असणारा बुडाला आणि ते धर्म बुडाल्याबद्दल सर्व आणि त्या जैन धर्मामध्ये सर्व नास्तिक लोक आणि ते नास्तिकाला आस्तिक करण्याचं कार्य जगद्गुरु शंकराचार्याने केलेलं आहे। त्या म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांना श्रीधर स्वामी नमस्कार करू लागलेले आहेत। पूर्वी एक